नमस्कार सर्वांना. आज मी आपल्या आजी आईच्या हातची चव आठवण करून देणारी गुळापासून बनवलेली खमंग अशी कापण्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. एकदम मऊसूत झालेत कापण्या. अगदी लहानांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत आवडीने खातील अशी रेसिपी बनवली आहे. कापण्या मऊ होण्यासाठी यामध्ये एक महत्त्वाचा घटक घालणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. तर या रेसिपीसाठी लागणारी तयारी अगोदर आपण करून घेऊया. एक भांडं गॅसवरती गरम करायला ठेवून त्यामध्ये एक वाटीभर मी पाणी घेतले. पाण्याचं प्रमाण आपल्याला किती कापण्या बनवायचे त्याच्यानुसार ठरवायचं आहे. तर एक वाटी पाणी घेतलं आहे. तर यासाठी जास्त जर गोड कापण्या हव्या असतील तर एक वाटीभर गूळ घाला आणि तुम्हाला गोडाचं प्रमाण जर कमी पाहिजे असेल तर पाऊण वाटी गूळ वापरावा लागेल. तर ज्या वाटीने पाणी मोजून घेतले त्याच वाटीने मी गूळसुद्धा मोजून घेणार आहे. तर इथे गुळाचा खडा घेतला आहे. तर गूळ फोडून घेते. गरम पाण्यामध्ये गूळ घातला की पटकन विरघळतो. तर गुळवणी बनवल्यासारखं हे मी बनवून घेतले आणि आता एका ताटामध्ये ओतते, म्हणजे पटकन ते थंड पण होईल. आणि ताटामध्ये ओतण्या अगोदर हे गाळून घ्यायचे, कारण बऱ्याचदा काय होतं गुळामध्ये बारीक अशी खर वगैरे असू शकते, एखादा खडा वगैरे. तर इथे मी गुळाचा वापर केला आहे. त्याऐवजी तुम्हाला जर गुळ पावडर वापरायची असेल तर ती पण तुम्ही घेऊ शकता. तर गाळून घेतल्यानंतर बघा असं खाली खर दिसते थोडीशी. 3-4 विलायची मी बारीक करून घेतले. ती विलायची पुडी यामध्ये घालते, म्हणजे छान असा स्वाद उतरतो यामध्ये त्याचा आणि मस्त चवदार रेसिपी लागते. अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. कोणताही गोडाचा पदार्थ बनवत असलो ना की थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे त्याची चव आणखीनच वाढते. इथे मी 2 पिठाचा वापर करते. तर सुरुवातीला गव्हाचं पीठ घालणार आहे आणि पीठ लागेल तसंच घ्यायचं आहे, एकदम जास्त नाही वापरायचं. याला मऊपणा येण्यासाठी बेसन पिठाचा सुद्धा वापर करणार आहे, पण जास्त प्रमाणात म्हटलं तर गव्हाचं पीठ वापरायचं आणि बेसन पीठ जरासं कमी वापरायचं. मोठा चमचा भरून बेसन पीठ घेतले. पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा. हे जे गुळवणी बनवले त्यामध्ये जेवढं मावेल ना तेवढं पीठ घेऊन मळायचं आहे. आजकाल ना हा पदार्थ फार कमी घरामध्ये बनवला जातो, पण त्याची चव आणि परंपरा खरंच जपण्यासारखी आहे. आणि आपण खरं जुन्या पारंपरिक रेसिपी विसरत चाललो आहे. त्यामुळे जुन्या रेसिपींना उजाळा देण्यासाठी आजची ही रेसिपी खास मी अपलोड करते. चपाती बनवायला आपण जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा घट्ट मळायचं आहे. तर याला चांगला मऊपणा येण्यासाठी तूप लावते मी. चांगलं एक चमचाभर तूप लावून पुन्हा हे चांगलं रगडून घेते. आता हे 5 मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे. बऱ्याच जणींच्या अशा तक्रारी असतात की कापण्या बनवल्यानंतर त्यात खूप अशा वातट होतात, म्हणजे तुटता तुटत नाहीत, अशा पद्धतीने होतात. तर आजची रेसिपी मी जशी बनवली त्या पद्धतीने जर तुम्ही बनवल्या ना एकदम मऊसूद अशा कापण्या होतात. त्याचबरोबर लाटताना हे कशा पद्धतीनं लाटायचे, कितपत पातळ कितपत जाड ठेवायचे आहेत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं, तळताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे हे सुद्धा पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मळून ठेवलेल्या पिठाचा मी गोळा काढून घेतला आहे आणि आपण चपातीला जेवढं पीठ घेतो त्याच्या दुपटीने इथे पीठ मी घेतलेलं आहे. वरून थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे. दोन्ही साईडने लावायचं आहे. पीठ न लावता हे लाटून घ्यायचे. तर इथे बघा अधूनमधून असं पलटी करतच हे मी लाटून घेते, म्हणजे छान मस्त अशा टम्म फुगतात कापण्या.
तर एवढी मी पोळी लाटल्यासारखं हे लाटून घेतले. आता काय करायचं आहे, पूर्ण लाटून घेण्या अगोदर यावरती वरून अशी खसखस लावायची. खसखसाची वरवरती न राहता आतमध्ये चांगली रुतली गेली पाहिजे, त्यामुळे वाटीने असं थोडंसं प्रेस करायचं आहे. आणि त्यानंतर मग वरून अजून थोडंसं लाटून घ्यायचं आहे. म्हणजे तेलामध्ये जेव्हा आपण कापण्या सोडू ना, तेव्हा ते तेलामध्ये पूर्ण उतरते. तर अशा पद्धतीने जर केलं ना, तर खसखस चांगली आतमध्ये रुतली जाते आणि तेलामध्ये अशी तरंगत नाही. दुसऱ्या साईडने पण मी लावून घेतली. आणि लाटताना थोडंसं असं प्रेस करत दाब देऊनच लाटायचं आहे. जास्त जाड पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण लाटून घ्यायचं नाही. तर अशा पद्धतीने मी बघा लाटून घेतले. तर याला कापणीच्या आकारामध्ये कट करून घ्यायचे. मैत्रिणींनो, रेसिपी थोडीशी जरी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने याचे काप करून घ्यायचे. लाटताना अशा पद्धतीने लाटलेत. जास्त जाड किंवा जास्त पातळ न ठेवता या आकारामध्ये ठेवलेले आहेत. आणि इकडे बघा तोपर्यंत तेल पण चांगलं तापत आलंय. तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं आहे आणि नंतर मग गॅसची फ्लेम थोडीशी कमी ठेवायची आणि पटापट ह्या कापण्या यामध्ये सोडून घ्यायच्या. आणि त्यानंतर मग झाऱ्याने त्याच्यावरती असं तेल सोडायचं आहे. हे उकळतं तेल त्यावरती सोडलं ना, वरच्या साईडने पण बघा इथं दिसत असेल तुम्हाला एकदम टम्म अशा फुगायला लागलेत. आणि अधूनमधून पलटी करत दोन्ही साईडने चांगल्या तळून घ्यायचेत. तळताना अशा पद्धतीने तळल्याना एकदम खुसखुशीतपणा येतो ह्याला. वरून अशा खरपूस दिसायला लागल्या की काढून घ्यायचे. आणि इथं बघा तेलामध्ये अजिबात खसखस अशी उतरली नाहीये. अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाच्या पण कापण्या मी पटापट तळून घेतलेल्या आहेत. मस्त अशा खुसखुशीत खमंग कापण्या आपल्या तयार झालेत. वरून खसखस लावल्यामुळे दिसायला किती सुंदर दिसत आहेत. आणि तुम्हाला अशी मी एक तोडून दाखवते. एकदम मऊ पण आला याला. चला तर मग मैत्रिणींनो, लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत. पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.